एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे अनुजा आणि आज आपण जाणार आहोत आई माऊलींना नारळ फोडायला. आज माझी दिदी येणार आहे आणि आई माऊलींना नारळ फोडायला आषाढच्या महिन्यात जास्त महत्त्व असतं. तर उद्यापासून श्रावण चालू होईल, म्हणजे उद्याला अमावस्या आहे, तर परवापासून श्रावण चालू होईल. तर आज शेवटचा दिवस आहे नारळ फोडण्याकरता, तर त्यामुळे आम्ही आज नारळ फोडायला जाणार आहोत. आणि आई माऊलींचं ज्या माऊल्या असतात त्या बसलेल्या असतात नदीकाठी. तर आपण आज तिथे त्यांना नारळ फोडायला जाऊया. कशी पूजा करतो, काय काय लागतं, मी हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर दीदी आली की आपण जाऊया, ठीक आहे. तर काहीच मी इथे गौरी पेटवलेली आहे. ही गौरी आपल्याला सोबत घेऊन जायची आहे आणि हिचीच रक्षा आपल्याला परत वापस घरी आणायची आहे. तर इथे दीदीनं माझी नैवेद्याचं ताट बनवते. तर आई माऊलींना आपल्याला टोटल 9 चाणक्या बनवायच्या असतात. तर ह्या इथे बनवलेल्या आहेत आम्ही, आणि दीदी त्यांच्यावरती भात, तूप, दूध, साखर हे सगळं टाकते त्यांच्यावर. आणि त्याचसोबत आपल्याला लागतं नारळ, सिंदूर हे पण लागतं. आणि हे आम्ही कॅरीबॅगमध्ये घेऊन जाऊ. नाही हो, आया नाही करायचं ना. तर काहीच या आहेत आई माऊल्या, ज्या मी तुम्हाला बोलली होती की त्या नदीकाठी बसलेल्या असतात. आणि यांची पूजा आपण दर मंगळवार किंवा शुक्रवारी करतो. आणि आषाढ महिन्यात यांची पूजा करण्याचं खूप जास्त महत्त्व असतं. तर दरवर्षी माझ्या बहिणी आल्या का यांची पूजा करतात. आणि आषाढच्या महिन्यात शक्य करून माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना जमत नाही. मग ही दिदी जवळ राहते, तर ही येऊन पूजा करून जाते. पण त्या दोघं दिदी ज्या माझ्या आहेत मोठ्या, त्या मोस्टली जेव्हा आखाजी किंवा दिवाळी अशा सुट्टींमध्ये आल्या का त्या टायमाला त्या पूजा करून जातात. इथे आम्ही तेल घरूनच आणलेलं होतं कपाट टाकून, आणि याच्यात सिंदूर दिदी आता मिक्स करते आणि ते आई माऊलींना लावणार आहे. इथे टोटल ज्या आई माऊली असतात त्या टोटल 7 असतात, आणि जो म्हसोबा असतो तो एक 8वा असतो. या 7 आई माऊली असतात ना, आणि तो तिकडचा म्हसोबा. अशी इकडे नाही तर माझ्या मागून येते, दिसूनच जाते.
काच असते ना या हिच्यावरती ठेवायला पाहिलं होतं का? काय आते हां वळून घे पहिल्यांदा. दिसलीस का? आवाज एवढी ना. सो गाईज इथे प्रत्येक आई माऊलींना एक एक चाणकी ठेवली गेलेली आहे. जो नैवेद्य होता आणलेला तो एक एक ठेवला गेलेला आहे आणि जो एक लास्ट उरतो तो नदीत आपल्याला टाकायचा असतो. नदीत असते का ती? जलपरी नदीत जलपरी असते का? आता सवय नाही ना गं. आधी आपण नदीत काय मिळायचो. सोहम एवढं तिकडे नको जाऊ. चल ना नारळपूरच्या तिकडे नको जाऊ. ये इकडे. इथे जे आपण नारळ फोडलेलं असतं ते आई माऊलींवर म्हसोबावर त्या सर्वांवर टाकायचं असतं आणि त्यांना तो प्रसाद पण वाहून द्यायचा असतो आणि उरलेला जो नारळ असतं तो प्रसाद म्हणून आपल्याला घरी घेऊन जायचा असतो. चल आजची आमुष्या आहे. काय करू? माझी तिथे इथे सोहमला खेळून दाखवते की पाण्यात दगड कसा फेकायचा, कोणता दगड ओळखायचा, बारीक दगड घ्यायचा, चिप्पी घ्यायची आणि तिच्याने पाण्यात मारायचा असं बरोबर टप्पे पडतील असं. कारण त्याला येत नव्हतं आधी, तो मारत होता तेव्हा, म्हणून दीदी त्याला शिकवते आता.